नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 20 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी गृह मंत्रालयाच्या I4C द्वारे कोणती 2 नवीन पोर्टल्स लॉन्च करण्यात आली आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे, सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत 2 नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आली, ज्यांची नावं काय आहेत? GRM आणि MRM. लोकांचे तक्रारी, सायबर क्राईम संबंधी लोकांच्या तक्रारी हाताळण्यासाठी GRM आणि त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी MRM स्थापन करण्यात आलेले आहे. त्यांचे फुल फॉर्म आणि याबद्दल सविस्तर प्रश्न आपण पुढे पाहणार आहोत. आता या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न कोणता राहतो? तर या ठिकाणी कोणते 2 नवीन पोर्टल्स आहेत? GRM आणि MRM, म्हणून पर्याय बी आपलं उत्तर आहे. त्यासोबतच आता राहिला प्रश्न I4Cचा. I4Cचा फुल फॉर्म काय असतो? या ठिकाणी I4C म्हणजे काय? ICCC, इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. यावर देखील परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. I4Cचा फुल फॉर्म काय? आता दुसरा प्रश्न पाहूयात. 16वी ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक जून 2026 मध्ये भारतात कोठे आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पहा, 2026च्या जून महिन्यामध्ये 16वी ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक मध्य प्रदेशमधील इंदोर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. तिसरा प्रश्न पाहूया. सरकारी ई मार्केट प्लेस म्हणजे GEM आणि CSC-SPV यांनी मिळून ग्रामीण भागात खरेदी वाढवण्यासाठी किती जेम सुविधा केंद्रे स्थापन करण्याचा करार केलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, सरकारी ई मार्केट प्लेसचं नाव काय आहे? GM. ठीक आहे, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. आणि मित्रांनो, CSC-SPV यांनी एकत्रितपणे 50 जेम सुविधा केंद्र स्थापन करण्यासाठी करार केलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी फूड कॉर्पोरेशन अँड सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनच्या गोदामासाठी नुकतीच कोणती प्रणाली लॉन्च केली आहे? या ठिकाणी पहा, भारतातील गोदामांमध्ये एक नवीन प्रणाली लॉन्च केली जात आहे किंवा बसवली जात आहे. त्या प्रणालीचं नाव काय आहे? तर स्मार्ट वेअरहाऊसिंग सिस्टीम नावाची प्रणाली भारतीय वेअरहाऊसमध्ये म्हणजे गोदामांमध्ये बसवली जात आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि मित्रांनो, याचं उद्घाटन किंवा लॉन्चिंग आहे ते केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 7, प्रल्हाद जोशी यांनी लॉन्च केलेल्या स्मार्ट वेअरहाऊसिंग सिस्टीममध्ये प्रामुख्याने कोणत्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे? मित्रांनो, याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यांचा वापर केलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय ए असणार आहे. या ठिकाणी काय आहे? स्मार्ट वेअरहाऊसिंग सिस्टीम याचा वापर काय असणार आहे? तर ज्या ठिकाणी अन्नधान्याची साठवणूक केली जाते त्या ठिकाणी ही सिस्टीम वापरली जाणार आहे. आता पुढे 8वा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2026 मध्ये युरोप दौऱ्यात प्रामुख्याने कोणत्या देशाची अधिकृत भेट घेतली? मित्रांनो, जून 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान त्यांनी स्लोवाकिया या देशाला भेट दिलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे, स्लोवाकियाचे पंतप्रधान कोण आहेत? स्लोवाकियाचे पंतप्रधान आहेत रॉबर्ट फिको यांची देखील नरेंद्र मोदी यांनी भेट घेतलेली आहे. प्रश्न येऊ शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच रॉबर्ट फिको यांची भेट घेतली, ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर ते स्लोवाकियाचे पंतप्रधान आहेत. असे प्रश्न वारंवार विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 9, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? या ठिकाणी पहा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम WEF यांनी जारी केलेल्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 नुसार भारताचा क्रमांक आहे 17वा, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. पुढे प्रश्न क्रमांक 10, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या देशाने जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? मित्रांनो, जागतिक क्रमवारीमध्ये स्वीडन हा देश प्रथम क्रमांकावर आहे, तर आपला भारत हा 17व्या स्थानावर आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय डी, स्वीडन हा प्रथम क्रमांकावर आहे, असं आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, आशियाई विकास बँकेने म्हणजे ADB ने
भारतातील सरकारी शाळांमधील डिजिटल शिक्षण पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत 10 दशलक्ष डॉलरचा करार केलेला आहे? या ठिकाणी पहा, आशियाई विकास बँक म्हणजे ADB ही भारतामध्ये पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी या बँकेनं स्कूलनेट इंडिया लिमिटेड सोबत करार केलेला आहे, ज्यानुसार सरकारी शाळांमध्ये डिजिटल सुविधा पुरवल्या जाणार आहेत. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आशियाई विकास बँकेने स्कूलनेट इंडिया लिमिटेड सोबत सामंजस्य करार केलेला आहे. 12वा प्रश्न पहा, बिल्ड्स पिलानी आणि ॲक्सिस बँक यांनी मिळून कोणत्या शहरात 100 कोटी रुपयांचा इनोव्हेशन पार्क स्थापन करण्याचा करार केलेला आहे? या ठिकाणी पहा, बिट्स पिलानी आणि ॲक्सिस बँक यांनी फिनटेक आणि IT क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी इनोव्हेशन पार्क स्थापन करण्याचा करार केलेला आहे. मित्रांनो, हा इनोव्हेशन पार्क आहे तो हैदराबादमध्ये स्थापन केला जाणार आहे. म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. बिट्स पिलानी आणि ॲक्सिस बँक हैदराबादमध्ये इनोव्हेशन पार्क स्थापन करत आहेत, यासाठी त्यांनी करार केलेला आहे. बजेट किती आहे? 100 कोटी रुपये. पुढे प्रश्न क्रमांक 13, रिझर्व्ह बँकेने अलीकडेच कर्नाटकातील कोणत्या शहरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केलेला आहे? आता आपण मित्रांनो काल परवा प्रश्न पाहिला होता की मुंबईतील मोगविरा बँकेवर 6 महिन्यासाठी निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्याच मित्रांनो, त्याच प्रकारे आता कर्नाटकातील श्री महालक्ष्मी अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँक याचा परवानाच रद्द करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी. मोगविराला 6 महिन्यासाठी काय करण्यात आलेलं होतं? रिस्ट्रिक्ट करण्यात आलं होतं, निर्बंध घालण्यात आले होते. परंतु महालक्ष्मी अर्बनचं काय झालेलं आहे? तर डायरेक्टली परवानाच रद्द करण्यात आलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 14, भारत सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे म्हणजे नॅशनल स्टॅटिस्टिक्स कमिशन याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? मित्रांनो, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे नवीन अध्यक्ष किंवा आयुक्त म्हणून सैबल चट्टोपाध्याय यांची निवड झालेली आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, आंतरराष्ट्रीय समुद्र कायदा न्यायाधिकरण म्हणजे ITLOSच्या 2026 ते 35 या कार्यकाळासाठी न्यायाधीश म्हणून कोणत्या भारतीय न्यायवेत्त्याची निवड झाली आहे? या ठिकाणी पहा, आंतरराष्ट्रीय समुद्र कायदा न्यायाधिकरण म्हणजे ITLOSच्या 2026-2035 या कालावधीसाठी न्यायाधीश म्हणून बिमल N पटेल यांची निवड झालेली आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, ITLOS मध्ये 10 वर्षासाठी न्यायाधीश म्हणून बिमल N पटेल यांची निवड झालेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 16, भारतीय तटरक्षक दलाने 6 स्वदेशी एअर कुशन व्हेकल्स म्हणजे काय? तर होवरक्राफ्ट जे पाण्यावर तरंगतं आणि त्याच्या मागे पंखा असतो, तो पंखा फिरेल तर ते पाण्यामध्ये पुढे सरकतो, अशा प्रकारचं एअर कुशन व्हेकल्स भारतीय तटरक्षक दलाने बनवले आहेत. त्यापैकी पहिलं एअर कुशन व्हेकल कोणतं आहे? H-561. हे कुठं लॉन्च केलं, कुठे कार्यान्वित केलं? तर हे गोव्यामध्ये कार्यान्वित केलेलं आहे. म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. भारतातील पहिलं स्वदेशी होवरक्राफ्ट H-561 हे गोव्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 17, युरोसॅटरी 2026 संरक्षण प्रदर्शनात सिम्हा 4x4 4x4 हे नवीन आर्मर्ड वाहन कोणत्या भारतीय कंपनीने सादर केले? या ठिकाणी पहा, एक संरक्षण प्रदर्शन आहे ज्याचं नाव आहे युरोसॅटरी 2026. यामध्ये मित्रांनो कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम लिमिटेड या कंपनीनं सिम्हा 4x4 किंवा 4x4 हे नवीन आर्मर्ड वाहन सादर केलेलं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 18, KSSL ने प्रदर्शित केलेले सिम्हा 4.4 हे वाहन कोणत्या प्रकारातील संरक्षण वाहन आहे? तर मित्रांनो, हे हलके आर्मर्ड मल्टीपर्पज व्हेकल आहे. ठीक आहे, सिम्हा 4x4 हे हलके आर्मर्ड मल्टीपर्पज व्हेकल आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 19, संरक्षण आणि सुरक्षा प्रणालींचे प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रदर्शन युरोसॅटरी 2026 कोठे आयोजित करण्यात आले होते? या ठिकाणी पाहायचं आहे, युरोसॅटरी 2026 हे प्रदर्शन आहे ते फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, प्राणीशास्त्र सर्वेक्षणच्या शास्त्रज्ञांनी म्हणजेच ZSI झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी हेमाटालिवा मावलिंगोट ही लिंक स्पायडरची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधून काढली आहे? या ठिकाणी पहा, नवीन प्रजाती आहे
हेमाटॉलिवा मावलिंगोट ही कशाची प्रजाती आहे, तर लिंक स्पायडरची प्रजाती आहे, जी ZSI म्हणजे झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहे आणि मित्रांनो ही त्यांनी मेघालय या राज्यामध्ये शोधलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 21, राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलसाठी वापरला जाणारा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच ज्याचा आढावा घेतला तो राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे. आता प्रश्न कोणता आहे, तो लहान प्रश्न असतो. राष्ट्रीय सायबर सुरक्षा हेल्पलाईन नंबर कोणता आहे, तर तो कोणता आहे मित्रांनो, 1930. लक्षात ठेवायचं आहे, सायबर गुन्ह्याविषयी तक्रार द्यायची असेल तर 1930 वर कॉल करायचा. हा काय आहे, सायबर सुरक्षा रिपोर्टिंग पोर्टलचा नंबर आहे, सायबर सुरक्षा हेल्पलाईन क्रमांक आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 22, सायबर गुन्हे प्रकरणांमध्ये संशयास्पद व्यवहारांमुळे ज्या बँक खातेधारकांचे खाते गोठवण्यात आले आहे त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे. या ठिकाणी पहा, ज्या बँक खातेधारकांचं बँक खातं गोठवण्यात येईल त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी GRM म्हणजे ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम सुरू करण्यात आलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी. आपण वर पाहिला होता पहिला प्रश्न की सायबर गुन्हे प्रकरणांमध्ये चौकशी आणि तक्रारी सोडवण्यासाठी MRM आणि GRM लॉन्च करण्यात आलेले आहे. त्यापैकी GRM म्हणजे काय, ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम. याचा उपयोग काय होणार आहे, तर ज्यांचे खाते गोठवण्यात आले आहे त्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी या GRMचा वापर केला जाणार आहे. पुढे आपण MRM वर प्रश्न पाहूया. सायबर फसवणुकीतील पीडितांना त्यांचे गमावलेले किंवा पोलिसांनी जप्त केलेले पैसे परत मिळवण्यासाठी कोणते मॉड्यूल सुरू करण्यात आले आहे. मित्रांनो, जर तुमचे पैसे गेलेले आहेत तर तुम्हाला ते परत मिळायचे असतील तर ते कशा मार्फत मिळतील, तर MRM मार्फत मिळतील. MRM मार्फत मिळतील, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. MRMचा फुल फॉर्म मागच्या प्रश्नामध्ये होता मनी रिस्टोरेशन मॉड्यूल. या ठिकाणी सायबर गुन्हे प्रकरणांमध्ये ज्यांचे पैसे गेलेले आहेत किंवा ज्यांचे पैसे पोलिसांनी जप्त केलेले आहेत ते परत मिळवण्यासाठी MRM म्हणजे मनी रिस्टोरेशन मॉड्यूल लॉन्च करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे 24वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2026 मध्ये 52व्या G7 शिखर परिषदेत भाग घेतला. ही शिखर परिषद फ्रान्सच्या कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी पाहायचं आहे, 52वी G7 शिखर परिषद फ्रान्समधील एव्हियन लेस बेन्स या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि प्रश्न क्रमांक 25, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन म्हणजे NSC कोणत्या वर्षी अस्तित्वात आला. आपण काय पाहिलं, तर सैबल चट्टोपाध्याय हे NSCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. मित्रांनो, त्यावरच हा प्रश्न आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आयोग स्थापन कधी झाला होता. जर तुम्हाला याचं उत्तर येत आहे तर कमेंट करून सांगायचं आहे. याचं उत्तर तुम्हालाच सांगायचं आहे. जर उत्तर येत नसेल तर सर्च करा आणि कमेंट करून सांगा, जेणेकरून ज्यावेळी तुम्ही हे प्रश्न सोडवताय त्यावेळी तुमचं लक्ष आहे किंवा नाही, किंवा तुम्हाला त्या गोष्टी समजतात की नाही तुम्हाला पण समजेल. आणि जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःहून शोधत असाल तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कधीच चुकणार नाही. त्यामुळे याचं उत्तर शोधा, जेणेकरून पुढे याचं उत्तर तुमच्याकडून कधीच चुकणार नाहीये. अशा प्रकारे मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त झालेले आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.